गणित दिलेल्या एका वृत्तचित्तीची उंची 28 सेंटीमीटर व घनफळ 19,800 सेंटीमीटर आहे. तर तिच्या तळाची त्रिज्या किती आहे? तर बघा ह्याला ट्रिक अशी काही नाही आहे. फॉर्म्युला हाच ट्रिक आहे. तर ह्याला फॉर्म्युल्याने कसं सोडवायचं? पहिले मी ट्रिक जी आहे फॉर्म्युल्याची समजून सांगतो. पाय आर स्क्वेअर एच. मग पाय आर स्क्वेअर एच काय आहे? घनफळ आहे वृत्तचित्तीचं. तो दिलेला आहे 19,800. मग इथे काय येणार आहे? 19,800 तुम्हाला विचारलेलं काय आहे? त्रिज्या. मग 19,800 गुणिले पाय एच. एच म्हणजे काय? उंची. मग उंची टाकली 28. पाय म्हणजे किती? 22/7 असतो. तो 7 वरती पाठवला. 7 एका 7, 7 चोक 28. म्हणजे इथे आले 19,800 छेदामध्ये 22 गुणिले 4. मग हा 25 हा जो डबल शून्य आहे याला मी डायरेक्ट 100 लिहू शकतो. 25 ने याला भाग दिला तर 25 चोक 100. इथे 11 ने याला भाग दिला तर 11 दुनी 22. 11 एक 11, 18 येतील. परत ह्याला भाग दिला तर 9 येतील. म्हणजेच आर वर्ग बरोबर येईल 225. मग आर जर काढला तर दोन्ही साईडला वर्गमूळ केला तर हे येणार आहे 15 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक डी हे काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. आता बघा पहिले फॉर्म्युला कसा आला ते बघून घ्या. कन्सेप्ट. सर्वप्रथम बघा वृत्तचित्ती हा कन्सेप्ट समजला पाहिजे. वृत्तचित्ती म्हणजे काय? वृत्तचित्ती काय असते? तर वृत्तचित्ती याला इंग्लिशमध्ये म्हणतात सिलेंडर. बरं असतं कसं हे वृत्तचित्ती? तर हा आपलं गॅसचा सिलेंडर बघितला, त्याला खाली तळाला किंवा बुडाची कुठलीही वरची कुठलीही एक त्रिज्या घ्या. ठीक आहे. हा त्रिज्या झाली. तर ही समान त्रिज्या सगळीकडे असते. सगळीकडे समान त्रिज्या असते. खालीहून वर येऊन सगळीकडे समान असते. ठीक आहे. वरून खाली येऊन सगळीकडे समान. म्हणजे काय? की इथे जर केंद्रबिंदू मानला, हे समजा वर्तुळ आहे. हे वर्तुळ समजा अशा प्रकारचं आहे खालचं. ठीक आहे. हे वर्तुळ आहे. तर हे वर्तुळापासनं या केंद्रबिंदूपासून त्याच्या परिघावरती काढलेली लाईन म्हणजे ही आपली त्रिज्या असते. ठीक आहे. वर्तुळाची त्रिज्या असते. मग हे वर्तुळ आहेत ना, हे किती उंचीपर्यंत आहे? बरं आता क्षेत्रफळ काढायला सांगितलं तुम्हाला वर्तुळाचे क्षेत्रफळ. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ हे कसं असणार आहे? याच्यामध्ये किती क्षेत्र व्यापलं गेलं? वर्तुळाचे क्षेत्रफळ असतं पाय आर वर्ग. काय असतं? पाय आर वर्ग म्हणजे पाय गुणिला त्रिज्येचा वर्ग. हा काय असतं? वर्तुळाचे क्षेत्रफळ असतं. पण त्याच्याच जागी तुम्हाला वृत्तचित्रीचे घनफळ सांगितले. काय सांगितले? घनफळ. तर काय करायचं फक्त हे वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे ना, पाय आर वर्ग ह्याला फक्त उंचीने गुणायचं. कारण की हे किती उंचीपर्यंत व्यापलेलं आहे. हे किती उंचीपर्यंत व्यापलेलं आहे. ही काय आहे? उंची. आणि हे काय आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ. हे काय आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग ही जे वर्तुळ आहे, ह्याने किती क्षेत्र व्यापलेलं आहे? याने तर एवढं क्षेत्र व्यापलं, पण ह्या वृत्तचित्तीमध्ये किती आकारमान किंवा घन हे समाविष्ट केल्या जाऊ शकतं, यालाच काय म्हणतात? घनफळ असे म्हणतात. आणि त्याचं सूत्र असं तयार होतं वृत्तचित्तीचं. पाय आर वर्ग एच. मग पाय गुणिला त्रिज्येचा वर्ग. पाय म्हणजे किती? पाय म्हणजे 22/7 असतं. 22/7. आर वर्ग. आर काय असतो? त्रिज्या असतो आणि तुम्हाला त्रिज्या काढा म्हटलेलं आहे. उंची दिलेली आहे 28 सेंटीमीटर. बघा इथे दिलेलं आहे 28 सेंटीमीटर आणि हे जे घनफळ आलेलं आहे, हे किती दिलेलं आहे? 19,800. मग आर वर्ग बरोबर किती येणार आहे? इथे 7 एक 7, 7 चोक 28. हे 22 गुणिले 4 तिकडे छेदामध्ये जाईल. 19,800 छेदामध्ये 22 गुणिले 4. मग बघा 19,800 म्हणजेच काय म्हणू शकतो मी? 198 गुणिले 100 कारण की हे 2 शून्य डायरेक्ट ठेवून दिले. इथे जर 4 ने भाग दिला तर 25 चोक 100 आणि इथे 11 ने भाग दिला तर 11 दुनी 22. 11 एक 11 खाली उरले 8 आणि इथे 9. मग आर वर्ग बरोबर किती आला? 9 गुणिले 25. मग इथे डायरेक्ट तुम्ही दोन्ही संख्येचा जर वर्गमूळ केला आर, तर इथे याचा वर्गमूळ किती येतो? 3 आणि याचा वर्गमूळ किती येतो? 5. डायरेक्ट 15 पण करू शकता किंवा ह्या दोघांचा गुणाकार करा. 225 येईल. 225ला जर मी वर्गमुळात घेऊन गेलो तर उत्तर काय येणार आहे? 15. मग कसंही उत्तर काढलं तर उत्तर काय येणार आहे? जी त्याची त्रिज्या आहे, तळाची त्रिज्या, तळाची म्हणा नाहीतर वरच्या भागाची म्हणा, सगळ्यांची त्रिज्या काय येणार आहे? समानच येणार आहे. जी किती आली? 15 आली. जर
हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे. ह्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न बिंदास पाठवू शकता. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे, ज्याच्यामध्ये एक ऑटो पेचं ऑप्शन आहे. कृपया करून कॅन्सल करावा. हे आपलं WhatsApp चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.